नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात अधिवेशनाच्या बातमीने. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतंय. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांमुळे 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे आणि आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही आक्रमकपणे निदर्शनं करण्याची रणनीती आखली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा चिघळलेला संप आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार करणार यात वादच नाही. तर दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महिला सुरक्षेसंदर्भात संवेदनशील असलेले शक्ती विधेयक विधिमंडळाच्या पटलावरती आणणार आहे आणि या विधेयकावरूनही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने सामने येणार आहेत आणि याचबरोबर प्रलंबित 5 विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयकही विधिमंडळाच्या पटलावरती घेतले जातील. अधिवेशनाच्या एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण लक्षात घेतलं तर कोणते मुद्दे जे ते गाजणार आहेत लक्षात घ्या. यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजेल. एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष हा आक्रमक होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा आहे, त्या संदर्भातली निवडणूक 28 तारखेला घेतली जाऊ शकते. तर कर्नाटकमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली यावरनं देखील रणकंदन होऊ शकतं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख कथित वसुली प्रकरण यावरनं देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आरोग्य, म्हाडा, टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील आता विरोधी पक्षाच्या अजेंड्यावरती आहे. तर एमपीएससी परीक्षांमधील घोळ हा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जाऊ शकतो आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाची आरोग्य व्यवस्था असलेली तयारी यावरनं विरोधी पक्ष राज्य सरकारची कोंडी करू शकतं. राज्य विधिमंडळाचं आजपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 9 वाजता विधिमंडळात सत्ताधारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उपस्थित राहतील असं कळते. दरम्यान याच बैठकीत विधानसभेचे अध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसकडनं 2 नावांवरती शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं कळतंय. त्यामध्ये एक नाव संग्राम थोपटे असं पुढे येते, तर दुसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं ते देखील आघाडीवरती आहे. त्यामुळे पाहूयात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून. तुषार, अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस, त्या अनुषंगाने काय अपडेट आहे याबद्दल? विशाल, आपण जर पाहिलं असेल हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस वादळी ठरणार त्यात काही शंका नाहीये. कारण की विरोधक सत्ताधाऱ्यांना आपल्याला विविध मुद्द्यांवरती आपल्याला धारेवर धरताना पाहायला मिळणार आहेत. मात्र आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात की नाही हा देखील प्रश्न आहे. मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले तर ते त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये विरोधकांना नेमकं कसं उत्तर देतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोघांची जर आपण कामकाजाचं स्वरूप पाहिलं तर विधानसभा सकाळी 10 वाजता सुरू होईल तर विधान परिषद आपल्याला 11 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आपल्याला सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर धारेवर धरताना पाहायला मिळणार आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो अर्थात ओबीसीचं राजकीय आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलेलं आहे त्या मुद्द्यावरती आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाहीये आणि आज त्याची अवमान याचिका आपल्याला हायकोर्टामध्ये आहे. त्या संदर्भातली आपल्याला या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी अवकाळी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रभरात होती त्या संदर्भातली कोणतीही मदत मिळू शकली नाहीये. महाराष्ट्रभरामध्ये आजही आपण जर पाहिलं तर वीज कपातीचं संकट आहे, अनेक वीज कनेक्शन कापली जात आहेत. त्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षवेधी देवेंद्र फडणवीस आपल्याला मांडताना पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं जे विधेयक होतं शक्ती विधेयक ते आपल्याला विधानसभेमध्ये या ठिकाणी चर्चेसाठी आणलं जाणार आहे. मात्र हा सगळा जरी आपल्याला घटनाक्रम जरी असला तरी विरोधक आपल्याला पायऱ्यांवरती आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी जेव्हा सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरतील तेव्हा आज सभागृहाचं कामकाज किती वेळ तहकूब आपल्याला होत आहे ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की जर सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नाही तर महत्त्वपूर्ण विधेयकं असतील शासकीय त्याचप्रमाणे लक्षवेधी सूचना असतील ते आपल्याला होताना पाहायला
मिळणार नाही आणि ते जर झालं नाही तर आपल्याला आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून कोणतेच इनपुट्स मिळणार नाही. जेव्हा राज्याचं कोणतंही अधिवेशन होत असतं तेव्हा राज्याच्या विविध भागामधला जो घटक असतो त्याचं लक्ष लागलेलं असतं की आपल्याला नेमकं आजच्या अधिवेशनामधून काय मिळणार. त्यामुळे आजचं जे अधिवेशन होणार आहे ते आपल्याला विविध कारणांसाठी महत्त्वपूर्ण असं अधिवेशन होणार आहे, कारण की मुळात कोविडच्या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन आपल्याला फक्त 5 दिवसांचं पाहायला मिळते आणि त्यामध्ये पुन्हा शनिवार आणि रविवारची आपल्याला अधिवेशनासाठी सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे कमी काळामध्ये जास्तीत जास्त शासकीय विधेयकं असतील किंवा लक्षवेधी सूचनांचा या ठिकाणी कशाप्रकारे या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला जाईल आणि जास्तीत जास्त कामं कशाप्रकारे सभागृह करून घेईल ते महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की विधानसभा अध्यक्षांचं पद अजूनही रिक्त आहे. विधानसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जे काँग्रेसकडून जी 2 नावं समोर येतात त्यापैकी एक संग्राम थोपटे तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आहे. त्यातलं संग्राम थोपटेंचं नाव आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. तर दुसरीकडे विरोधकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळेच आमच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, कारण की ज्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ते 12 आमदार आपल्याला सभागृहाच्या बाहेर असणार. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूकच्या दृष्टिकोनातून जे मुंबईतले जे आक्रमक आमदार होते, आशिष शेलार असतील, अतुल भातखळकर असतील, योगेश सागर असतील, ते आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळणार नाहीत. प्रामुख्याने विरोधक सत्ताधाऱ्यांना आपल्याला विविध मुद्द्यांवरती घेरताना पाहायला मिळणार आहेत, कारण की म्हाडाचा पेपर फुटे असेल, आरोग्य विभागाचा पेपर फुटे असेल, MPSCच्या परीक्षांच्या तारखांचा घोळ असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला सत्ताधाऱ्यांना घेरताना पाहायला मिळतील. कारण की अजूनही शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळू शकली नाहीये. सोयाबीनचं नुकसान असेल किंवा कापसाचं नुकसान असेल ह्याची मदत मिळू शकली नाहीये. आणि या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शैलीमध्ये नेमके कसं उत्तर देतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रश्न उपस्थित होतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला आज सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहेत का. काल तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री सभागृहामध्ये येणार आहेत. मात्र आता जी सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटेजी आखणारी जी बैठक आपल्याला 9 वाजता सुरू होईल, या बैठकीमध्ये सत्ताधारी जे खालचं सभागृह आहे विधानसभा आणि वरचं सभागृह विधान परिषद, या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांना कशा प्रकारचं टॅकल करायचे या संदर्भातली स्ट्रॅटेजी आखली जाईल. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अजित पवार असतील, गृहमंत्री असतील, सर्व पक्षीय नेते आपल्याला बैठकीमध्ये असताना पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे आपल्याला विरोधकांची आपल्याला कालपासून या ठिकाणी रणनीती आखणारी बैठक पार पाडताना पाहायला मिळाली. स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं आपल्याला नेतृत्व करताना पाहायला मिळालं होतं. सुरुवातीला जेव्हा 10 वाजताच्या सुमारास सर्व आमदार आपल्याला येताना पाहायला मिळतील. अर्थात आज पहिला दिवस आहे आणि RT-PCR सर्व रिपोर्ट आपल्याला गेटवर दाखवणं बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक आमदारांना या ठिकाणी सभागृहामध्ये येत असताना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण की अनेक आमदारांचे रिपोर्ट प्रलंबित असतात. काय आमदारांचे रिपोर्ट या ठिकाणी पॉझिटिव्ह येतात, ते आमदार आपल्याला सभागृहामध्ये जाताना पाहायला मिळतात. त्यांचे दुसरे रिपोर्ट आपल्याला निगेटिव्ह येताना पाहायला मिळतात. त्यामुळे अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी आपल्याला अनेक आमदारांना सभागृहामध्ये जात असताना येत असताना आपल्याला थोडं अडचणींना सामोरं करावं लागणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आज आपल्याला वादळी ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे की विरोधी पक्षीय सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरती धारेवर धरणार आहे आणि सत्ताधारी विरोधकांना नेमकं आज कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, त्याचं जे पटलावरती जे कामकाजाचं स्वरूप आहेत, जी शासकीय महत्त्वपूर्ण विधेयक आहे, त्याचप्रमाणे ज्या लक्षवेधी सूचना आहेत, कारण की आपण जर पाहिलं असेल तर शासकीय विधेयकांमध्ये आपल्याला शक्ती विधेयक ही खूप महत्त्वपूर्ण असे विधेयक आहेत. आणि त्या लक्षवेधी सूचनांमध्ये पाहिलं तर लक्षवेधीमध्ये विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, ह्या दोन्ही पक्षांकडून आपल्याला महत्त्वपूर्ण अशा लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांच्याकडून ज्या प्रकारे वीज कनेक्शन कापलं जाते त्या संदर्भातली लक्षवेधी सूचना आहे. मनीषा कायंदे ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडून लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली आहे की आता मुंबईमध्ये ज्या मुली आपल्याला ज्या हरवतात किंवा बेपत्ता होतात त्या सापडताना पाहायला मिळत नाही, त्याचा अहवाल मांडताना पाहायला मिळणार. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातले प्रश्न आपल्याला आमदार लक्षवेधीच्या माध्यमातून मांडताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यासाठी सभागृहाचं कामकाज होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आजचं सभागृहाचं कामकाज कसं होतंय ते आपल्याला काही वेळामध्येच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की विरोधकांनी जर गदारोळ घातला तर सुरुवातीला काही वेळा आपल्याला सभागृह आपल्याला तहकूब करताना पाहायला मिळतात. आणि जर पूर्ण दिवसाचं जर सभागृह ॲडजॉईन झालं तर आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये ज्या काही लक्षवेधी असतील किंवा जी काही महत्त्वपूर्ण विधेयकं असतील ते आपल्याला प्रलंबित असतात
असताना पाहायला मिळतील. याचं विषय सांगायचं कारण असं की राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त काही मोजक्याच दिवसांचं आहे आणि मोजक्याच दिवसांमध्ये सुद्धा फक्त गदारोळ झाला आणि विधेयकं जर मार्गी लागली नाही तर राज्याच्या जनतेच्या हाताशी काहीच लागणार नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं जे विधेयक आपल्याला पाहायला मिळतं शक्ती विधेयक, त्या शक्ती विधेयकामध्ये ज्या आपल्याला विरोधी पक्ष काय नेमकं सूचना करते, कारण काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सत्ताधारी पक्षाने जर या ठिकाणी शक्ती विधेयक मांडलं तर त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळे आज हे विधेयक जेव्हा गृहमंत्री या ठिकाणी दिलीप वळसे पाटील सभागृहामध्ये मांडतील, दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भातलं विधेयक मांडलं जाईल, तेव्हा नेमकी काय संदर्भातली चर्चा होते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. विशाल. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. अगदी ज्या घडामोडी आज दिवसभरात घडतायत किंवा घडू शकतात किंवा येणाऱ्या कालावधीत कोणकोणती विधेयकं जी ती मांडली जातात या